आता बातमी आहे चोरांच्या सुळसुळाटाची। मुंबईच्या मुलुंडमध्ये चोरांचा अक्षरशः सुळसुळाट पाहायला मिळतोय। नवघरमधील 4 दुकानांमध्ये या चोरीच्या घटना घडल्यात। तर विशेष म्हणजे पोलिसांच्या बीट चौकी परिसरातच या चोरांनी हात साफ केलेत। त्यामुळे गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्यांना याचा धोका असू शकतोय। नागरिकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण आहे। दुसरीकडे पोलिसांसमोर या चोरांना पकडण्याचं मोठं आव्हान उभं राहिलंय। दरम्यान या चोरांची ही चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद सुद्धा झाली आहे। आपण पाहतोय सध्या पोलिसांचा धाकच उरला नाही का असाच प्रश्न निर्माण होतोय। कारण अगदी ठिकठिकाणी सध्या चोरीच्या घटना पाहायला मिळतात। भर रस्त्यावर सुद्धा चेन स्नॅचिंग, कुठे लूट केली जाते। त्यामुळे पोलिसांनी यावर गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे। आता बातमी आहे चोरांच्या सुळसुळाटाची। मुंबईच्या मुलुंडमध्ये चोरांचा अक्षरशः सुळसुळाट पाहायला मिळतोय। नवघरमधील 4 दुकानांमध्ये या चोरीच्या घटना घडल्यात। तर विशेष म्हणजे पोलिसांच्या बीट चौकी परिसरातच या चोरांनी हात साफ केलेत। त्यामुळे गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्यांना याचा धोका असू शकतोय। नागरिकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण आहे। दुसरीकडे पोलिसांसमोर या चोरांना पकडण्याचं मोठं आव्हान उभं राहिलंय। दरम्यान या चोरांची ही चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद सुद्धा झाली आहे। आपण पाहतोय सध्या पोलिसांचा धाकच उरला नाही का असाच प्रश्न निर्माण होतोय। कारण अगदी ठिकठिकाणी सध्या चोरीच्या घटना पाहायला मिळतात। भर रस्त्यावर सुद्धा चेन स्नॅचिंग, कुठे लूट केली जाते। त्यामुळे पोलिसांनी यावर गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे।